जय शिवराय शेतकरी मित्रांनो, एक प्रश्न विचारतो तुम्हाला। जो शेतकरी वेळेवर प्रामाणिकपणे आपलं कर्ज फेडतो त्याला बक्षीस मिळायला हवं की शिक्षा? तुम्ही म्हणाल अर्थातच बक्षीस, पण महाराष्ट्रातल्या साधारण 24 लाख शेतकऱ्यांना आज नेमकं हेच वाटतंय की प्रामाणिकपणाची किंमत त्यांना उलट कमी मिळते का? हे संपूर्ण गणित मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सुरुवातीपासून शेवटपर्यंत समजून सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी एक महत्त्वाचा मुद्दा आहे जो तुम्हाला माहीत असायला हवा। नाव आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना। या योजनेत दोन प्रकारचे शेतकरी आहेत। पहिला गट ज्यांच्यावर कर्जाची थकबाकी आहे, म्हणजे ज्यांनी कर्ज वेळेवर फेडलं नाही, अशा साधारण 32 लाख शेतकऱ्यांचं कर्ज सरकारने माफ केले। दुसरा गट ज्यांनी आपलं कर्ज वेळेवर नियमितपणे फेडले, असे साधारण 24 लाख प्रामाणिक शेतकरी आहेत। या शेतकऱ्यांना सरकार कर्जमाफी देऊ शकत नाही, कारण त्यांच्यावर कर्जच नाहीये। त्यामुळे त्यांच्यासाठी वेगळी योजना आहे, त्याला म्हणतात प्रोत्साहन अनुदान। आता इथेच खरी गंमत सुरू होते। सुरुवातीला जाहीर झालं होतं की कर्ज न फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत माफी मिळेल आणि जो प्रामाणिकपणे कर्ज फेडत होता त्याला फक्त 50,000 रुपये प्रोत्साहन म्हणून मिळणार आहे। आता जरा विचार करा, एकाचं 2 लाखाचं कर्ज माफ होते आणि दुसऱ्याला जो प्रामाणिकपणे पैसे भरत राहिला त्याला फक्त 50,000। यातून शेतकरी संघटना आणि विरोधी पक्षांनी मोठा आवाज उठवला। त्यात त्यांचं म्हणणं होतं, याचा अर्थ काय? कर्ज न फेडणाऱ्यांचा फायदा आणि वेळेवर फेडते त्याला तोटाच। प्रामाणिकपणे शेतकऱ्यांवर हा स्पष्ट अन्याय आहे, असा आरोप झाला। या दबावानंतर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला। विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः जाहीर केलं की आता नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 नाही तर तब्बल 2 लाख रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान दिलं जाईल। म्हणजे आता दोन्ही गटात जवळपास समान न्याय देण्याचा प्रयत्न झालाय। शेतकरी वारंवार कर्जबाजारी होऊ नयेत आणि ते कायमस्वरूपी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावेत, यासाठी सरकारने माजी मुख्य सचिव प्रवीण सिंग परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती स्थापन केली आहे। ही समिती अल्पमुदत, दीर्घ मुदत आणि पुनर्रचित कर्जांबाबत सरकारच्या उपाययोजना सुचवणार आहे। शिवाय आधीच्या कर्जमाफी योजनेत ज्या 12,71,000 शेतकऱ्यांना लाभ मिळाला होता, त्यांना यंदाच्या योजनेतही समाविष्ट करायचं की नाही, यासाठी खुद मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक वेगळी समिती काम करते। आणि हो, या योजनेतून काही शेतकरी वगळलेही जाणार आहेत, जसे की आयकर भरणारे शेतकरी, सरकारी नोकरीतील कर्मचारी। आतापर्यंत साधारण 1,40,000 शेतकरी अशा वेगवेगळ्या कारणांमुळे अपात्र ठरले गेले आहेत। हे प्रत्यक्षात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचते का? तर याचं उत्तर थोडं संमिश्र आहे। काही जिल्ह्यांमध्ये लाभार्थ्यांच्या याद्या टप्प्याटप्प्याने जाहीर होत आहेत, बँक खात्यांमध्ये रक्कमही जमा होत आहे, पण अनेक शेतकऱ्यांची तक्रार आहे की आधी जाहीर झालेले 50,000चं अनुदान अनेकांना अजूनही मिळालेलं नाही। त्यामुळे नवीन 2 लाखांच्या घोषणेची अंमलबजावणी प्रत्यक्षात किती वेगाने होते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर मित्रांनो, थोडक्यात सांगायचं झालं तर सरकारने प्रामाणिक शेतकऱ्यांच्या रागाची दखल घेतली, अनुदानाची रक्कम 50,000हून 2 लाखांपर्यंत वाढवली आणि भविष्यात असा भेदभाव होऊ नये यासाठी समित्या नेमल्या आहेत। पण खरी परीक्षा आता आहे, ही रक्कम प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात कधी आणि किती वेगाने पोहोचते यावर तुम्ही जर शेतकरी असाल तर तुमच्या गावातील ग्रामपंचायत किंवा बँकेत जाऊन तुमचं नाव यादीत आहे का ते नक्की तपासा आणि हा व्हिडिओ तुमच्या ओळखीच्या शेतकरी बांधवांना नक्की पाठवा, कारण ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचणे खूप गरजेचे आहे। भेटूया पुढच्या व्हिडिओत। जय जवान, जय किसान।